हॅलो फ्रेंड्स, इथे जी आहे ती माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि सकाळी स्वयंपाकामध्ये गवारची शेंग, वरण, भात आणि चपात्या आणि भाकरी मला हे करायचं होतं. तर इथे जे आहे ते कणिक मळून घेत आहे मी. साईडला जे आहे ते डाळ लावलेली आहे कुकरमध्ये शिजण्यासाठी. तुरीची डाळ लावलेली आहे मी आणि हिरव्या मिरच्याचं वरण ते करायचं होतं. आणि इथे जे आहे ते कणिक चांगल्या प्रकारे जे आहे ते मळून घेते आणि मग त्याच्यानंतर वरण करून घेणार, त्याच्यानंतर भाजी आणि मग हे करून घेणार, चपात्या करून घेणार. झटपट स्वयंपाक होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही. मी हे जे स्वयंपाक आहे ते सकाळी 7ला चालू केलेला होता आणि 8:30ला जे आहे ते संपूर्ण माझा स्वयंपाक गेलेला होता. तर इथे कणिक जे आहे ते आपलं म्हणून तर झालेलंच आहे. आणखीन थोडंसं जे आहे ते पाणी लावून मऊ करून थोडंसं पाणी आणि तेल लावून जे आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे गोळा. तर इथे जे आहे आता वरणाची जी तयारी माझी चालू आहे. तुरीची डाळ जी आहे ती शिजलेली आहे. आता तुरीची डाळ जी आहे थोडं मध्ये पाणी टाकून घोटून घेते मी आता त्याला. जेवढं आपल्याला वरण पाहिजे, जेवढं पातळ घट पाहिजे त्याच्यानुसार मध्ये आपण पाणी ॲड करू शकतो. इथं पाणी टाकून जी चांगल्या प्रकारे जे आहे ती डाळ मी घोटून घेतलेली आहे. आणि आता गॅस गरम करते, त्याच्यावर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आणि तेलामध्ये लगे मोहरी टाकायची, हिंग टाकायचं, लसूण टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि ते फ्राय करून झालं की लगे मध्ये जे आहे ते कांदा ॲड करायचा आणि ते पण चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना की कांदा पटकन तेल सोडतो आणि खूप पटकन जे आहे ते असं हे होतं, तेल पटकन सोडून देतो. तर लगेच मध्ये हळद पण टाकलेली आहे, थोडंसं मिरची टाकलेलं आहे कारण मध्ये हिरव्या मिरच्या होत्या. लगेच टोमॅटो टाकून घेतला म्हणजे मसाले तेलामध्येच फ्राय वगैरे झाले की टोमॅटो पण पटकन असं जे आहे ते सॉफ्ट होऊन जातो. ते फ्राय झाले की लगेच त्याच्यामध्ये टाकलेले आहे डाळ, लगे वरतून कोथिंबीर. आपलं वरण रेडी झालेलं आहे. इथे भाजी चालू होती माझी साईडलाच कुकरमध्ये जे आहे ते भात लावलेला होता मी. इथं इकडे गरम झालेली आहे, तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकली की मध्ये लसूण टाकला, मग गवारची मध्ये शेंग टाकली आणि ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतली. तर थोडंसं जे आहे ते मध्ये पाणी टाकून त्याला झाकून मी शिजवून घेते. तर थोडी पकलेली आहे म्हणजे 70% तर शिजलेलीच आहे. त्याच्यामध्ये आता मीठ आणि मिरची टाकलेलं आहे मध्ये मी, म्हणजे आणखीन फास्टमध्ये जे आहे ते शिजेल ते. आता हे पण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता मध्ये शेंगदाण्याचं कूट, कारळाचं कूट टाकून परतून घेतलेली आहे आणि थोडीशी आणखी शिजू द्यायची आहे. मग आपली भाजी जी आहे ते पण रेडी होऊन जाते. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आणखी थोडंसं मध्ये पाणी टाकलेलं आहे मध्ये आणि झाकून ठेवलेली आहे. तर भाजी झालेली आहे रेडी. तर गॅसवर ठेवलेला आहे तवा. चपात्या पण होतच आलेल्या आहेत माझ्या. तर झाला स्वयंपाक, सगळा रेडी झालेला आहे. बाय.